हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. रेडी फॉर न्यू डे, न्यू चॅलेंजेस अँड न्यू ऑपॉर्च्युनिटीज. तर आज आम्ही निघलेलो संगमनेरला. त्या ठिकाणी सोलर व्हिजिट आहे आणि त्यानंतर जायचं श्रीरामपूरला. त्या ठिकाणी एक वेगळा प्लॅन आहे. सो आजचं शेड्यूल खूप बिझी आहे, पूर्ण दिवस बिझी आहे. सो तुम्हाला दाखवतो आजचा प्लॅन आणि कसं काय आजचं काम होतं ते. सो स्टे ट्यून इन द ब्लॉग टिल एंड. सो आता आलेलो पेट्रोल पंपवरती आणि फुल करायची आज टाकी. आता डिझेल फुल भरून टाकायचं. परत कुठं भेटतं नाही भेटत, अजून वर काही संपलेलं नाहीये. 20 लिटर करा, 20 लिटर डिझेल. आता डिझेल भरून आता निघायचंय. सो निघण्याचा जो प्लॅन आहे पुण्यामधून, आता खराडीमधून निघालोय. सो आता विश्रांतवाडी, आळंदी मार्गे चाकणवरून आपलं मग नाशिक हायवे निघायचं सरळ संगमनेरला. साधारणतः 3 तासाचा प्रवास आहे. आम्हाला जायचं श्रीरामपूरला, बट व्हाया संगमनेर. कारण संगमनेरला एक व्हिजिट आहे सोलर संदर्भात. तर ती व्हिजिट करून आम्हाला जायचं श्रीरामपूरला. तर सर कशाबद्दल व्हिजिट आहे, काय आजची? ऍक्च्युली कस्टमरला सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी आजचा अक्षय तृतीयाचा मुहूर्त निवडलेला आहे. जसं आपण बघतो की अक्षय तृतीयाला काही नवीन गाडी घेतली जाते, नवीन त्यानंतर घर, फ्लॅट वगैरे घेतलं जातं. तसंच आज त्या कस्टमरने सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तर म्हणजे थोडक्यात काय की आज त्यांनी सूर्याच्या अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. तर आज असा आमचा प्लॅन आहे की आज आम्हाला संगमनेरला जाऊन त्यांना भेटायचं आहे, ऑर्डर फायनल करायची आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांचा सोलर पॉवर प्लांट कमिशनिंग पण होऊन जाईल आणि त्यानंतर आम्हाला श्रीरामपूरला जायचं आहे. सो असा प्लॅन आहे. सो स्टे ट्यून इन द व्हिडिओ. तो आता वाजलेले आहेत 8 आणि आम्ही निघलेलो चाकणच्या पुढे आणि आता हायवेने आपल्याला सरळ संगमनेरला. साधारणतः इथून आम्हाला लागणार अजून 2 तास. सो आता करूया नाश्ता, काहीतरी ब्रेकफास्ट. साऊथ इंडियन मध्ये काहीतरी खाऊया ब्रेकफास्टला. मित्रांनो, नाश्ता काय मला आवडलेला नाही इथं, पण आता काय थांबलेलो आहेत म्हणून कॉम्प्रोमाइज करून करायचं आहे. पेढेवाले आहेत इथं, यांच्याकडे नको आता पेढा दुसरीकडे बघू. तर आता असा पैकी अशा पद्धतीने नाश्ता चालू आहे. आता नाश्ता करून निघूया. सो आता घेऊया थोडे पेढे, बघूया काय स्पेशल आहे पेढ्यामध्ये. तर आता जस्ट घेतलेला आहे गारगाव येथील फेमस कंदी पेढा. तुम्ही पाहू शकता यांच्याकडे आम्ही लक्ष्मी पेढेवाले, त्यांच्याकडून घेतला बेस्ट क्वालिटीचा गावरान तुपातला पेढा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आहे, इथलं फेमस आहे सगळं. कधीपासून घेतला इकडे कसं आहे मित्रांनो, दुधाचं प्रमाण जास्त म्हणजे आपले शेतकरी बांधव सगळे ना, दुधामुळं काय इकडं दुधापासून पेढे बनवायचे आपले घरगुती. त्याच्यामुळे ते फेमस प्रथा सुरू झाले म्हणायचे. फेमस आहे इथलं गारगावचा कंदी पेढा. तुम्ही कधी आले तर तुम्ही यांच्याकडून लक्ष्मी पेढेवाले त्यांचं शॉप रस्त्यालाच आहे, तुम्हाला लगेच दिसेल लेफ्टला. पुणे नाशिक हायवेला. जर पुण्यावरून नाशिकला जाता तर तुम्हाला लेफ्टला दिसेल यांचं. तर तुम्ही इथून पेढे घेऊ शकता. तर आता नाश्ता झालेला आहे, त्याच्यानंतर कंदी पेढे पण घेतलेले आहेत आणि आता पेढे वगैरे घेऊन आता आम्ही निघलेलो आहेत परत संगमनेरसाठी. तर आता पोहोचलेलो आहेत संगमनेरमध्ये आणि आता जायचंय साईट व्हिजिटसाठी लोकेशनला. बऱ्यापैकी साईट व्हिजिट कंप्लीट झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आता ह्या शेडवरती आम्हाला सोलर सिस्टम बसवायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही समोरची जी साऊथ डायरेक्शन आहे
इकडे ईस्ट डिरेक्शन आहे. तर साऊथला स्लोप देऊन 3 किलोवॅटचं सोलर सिस्टम आपण या पत्र्याच्या शेडवरती बसवणार आहेत. तर असं आपलं पूर्ण प्लॅन झालं. तर अशा पद्धतीचं सोलर सिस्टम आपण या ठिकाणी बसवणार आहेत. पूर्ण साईट व्हिजिट केलेली, साईट ऑडिट केलेलं आहे. तर त्यांचं लाईट बिल वगैरे अॅनालाइज करून त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना आपण सोलर पॉवर प्लॅन्ट सजेस्ट केलेला आहे. आणि त्यांना हायब्रिड सोलर सिस्टमची रिक्वायरमेंट आहे, कारण संगमनेरमध्ये लाईट जाण्याचं प्रमाण पण आहे. दर शनिवारी लाईट जाते, त्यामुळे कारण ज्या भागात लाईट जाते त्या ठिकाणी हायब्रिड सोलर सिस्टम हे बेस्ट ऑप्शन आहे. त्याला सबसिडी पण आहे, 78,000ची सबसिडी आहे 3 किलोवॅटसाठी. तर ह्या कस्टमरला आम्ही पत्र्याच्या शेडवर 3 किलोवॅटचा हायब्रिड सोलर सिस्टम सजेस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये 5 किलोवॅटचा इन्व्हर्टर मिळणार आहे, बॅटरी मिळणार आहे आणि 3 किलोवॅटचे पॅनल बसवणार आहोत. तर अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट झालेली आहे. सो लेट्स फायनलाइज दिस डील. तर आता जस्ट साईट व्हिजिट कंप्लीट केलेली आहे, कस्टमरसोबत डिस्कशन झालेलं आहे, त्याच्यानंतर डील फायनल झालेली आहे. आणि आता डायरेक्ट निघणार आहोत आता आम्ही श्रीरामपूरसाठी. खूप ऊन आहे, भयानक ऊन आहे. श्रीरामपूरकरांनो बाहेर निघू नका. तर मित्रांनो विषय असा झालेला आहे, संगमनेरवरून श्रीरामपूरला निघलो असताना मध्ये अचानक लक्षात आलं की आपला एक शिर्डीला मित्र आहे. त्यामुळे त्याला फोन केला, तो म्हणला मी मंदिरात जिया तुम्हाला दर्शन देतो. चला बाबा आता काय जाऊया डायरेक्ट ऑन द वे आहे तर जाऊन दर्शन घेऊन येऊया साईबाबाचं. त्याच्यामुळे आता निघलेलो आहे शिर्डीला. तर आता पोहोचलेलो शिर्डीमध्ये. आता गाडी पार्किंग करून जाऊया, दर्शन घेऊया मस्तपैकी. ऋषी भैया भेटलेले का रे? लालता की ऋषी मी तरी बोललं. तर मित्रांनो शिर्डीला फर्स्ट टाइम आलेलो आज, त्यामुळं भारी वाटतंय. आणि मंदिर बघू, जरा एक्सप्लोर करू आज कसं आहे काय इकडं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये, परंतु मंदिर तर चांगलंच आहे एक नंबर. सो चला. तर आता शिर्डीमध्ये मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता निघणार आहोत श्रीरामपूरला जाण्यासाठी. परंतु आमचे जुने मित्र, आमचे सर्वांचे लाडके ऋषी भाऊ यांच्या आता घरी जाण्याचा प्रोग्राम ठरलेला आहे. तर आता घरी जाऊ आणि तिथून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू. तर तिथून लवकर निघून श्रीरामपूरला, कारण जाऊन 2 कामं कंप्लीट करायचे. ऋषीची सगळी ओळख असल्यामुळं आमचं 15 मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. कारण नॉर्मली 3 ते 4 तास लागतात दर्शन घेण्यासाठी, नेहमीप्रमाणे खूप गर्दी असते. आणि आता त्याच्यात आज अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळं भरपूर जास्त गर्दी होती. पण ऋषी भाऊची ओळख असल्यामुळं आणि तो आम्हाला भेटला, आणि तो भेटत नाही. आम्ही इकडे असलो, तो नगरला असतो, आम्ही नगरला असलो तो इकडे असतो, असं होतं. तर आज भेट पण झाली आणि दर्शन पण लवकर झालं. तर आता शिर्डीमधून निघलेलो आहेत आणि आता फटाफट आम्हाला जायचं, पोहोचायचं श्रीरामपूरला. परंतु ऋषी म्हणलं एक गोष्ट की बाबा तुम्हाला बाबांनीच बोलावलंय, कदाचित ते खरं असेल, कारण आमचा काही प्लॅन नव्हता, काय नव्हतं, अचानक ठरलं आणि दर्शन पण एकदम योग्य पद्धतीने झालेलं आहे. तर असं आहे. तर आता वाजलेले 3:30 आणि जस्ट घरी पोहोचलेलो आहेत आणि आता मस्तपैकी फ्रेश होऊ आणि दुपारचं जेवण करू. तर आता फायनली चाललेलो आहोत साईट व्हिजिटसाठी. तर यांना यांच्या टेरेसवरती 3 किलोवॅटचं ऑन ग्रीड सोलर सिस्टम बसवायचं आहे. तर त्यांना देऊया प्लॅन आणि कशा पद्धतीने त्यांच्या घरावरती त्यांना सोलर पॉवर प्लॅन्ट बसवता येईल त्याबद्दल त्यांना गायडन्स करूया. त्यांना आता सजेस्ट करूया बेस्ट स्ट्रक्चर, बेस्ट डिझाईन त्यांच्या टेरेसवरती. तर आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 4 डील पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर मेन म्हणजे आमचं शिर्डीचं दर्शन पण झालेलं आहे साईबाबांचं. म्हणजे आजचा दिवस मोस्ट प्रोडक्टिव्ह दिवस म्हणता येईल. नक्कीच तुम्ही पण अक्षर चांगल्या मुहूर्तावरती डिसिजन घ्या. अक्षय तृतीयेनिमित्त तुम्ही पण अक्षय ऊर्जा वापरण्याचा ध्यास घ्या. तर हेच सांगणं आहे. कारण नाव आता वाढलेलं नाव आवडते, त्यामुळे तोपर्यंत ते ऍप्लिकेशन. तर आता साईट व्हिजिट करून निघलेलो आहे, डील फायनल झालेली आहे आणि आता जाऊया असं आहे घरी जायचं आहे. ते बंद आहे ना, मग असं थोडा ते अजून ओपनिंगचं ते जायचं बाकी. मला दिसला नाही, मी आल्यापासून तो होमवर्क करताना नाही दिसलाच. मला आज सुट्टी होती, मग काय होमवर्क नव्हतं. आज नव्हता. विचार सांग. SHLOK श्लोक. आणि सरनेमची AVINS. अरे सरनेम, गाडीचं सरनेम. गाडीचं सरनेम अविनाश. अरे गाडी सांग ना. सरनेम काय ते सांगा अगोदर. श्लोक अविनाश गाडी. पूर्ण सगळी स्पेलिंग सांगा सगळ्या नावाची. AEIO. वावल झाले ते. AVINS. त्याच्यानंतर तुझी फेवरेट गाडी कोणती सांग.
सायबर ट्रक. पण तुला सायबर ट्रक का बरं आवडते ते सांग. आपल्याकडे तर कुठं नाही, पण तू कुठं बघितली गाडी? मोबाईलवर युट्यूबला बघितली ना? मग का बरं आवडली तुला? मला आवडती. पण ते आपल्याकडे नाही भेटायची. मी तिकडे घेऊन येईन ना, मी नाही संपत. सगळ्यांना घ्यायची असते ती, इकडे पण आणू शकतो. इकडे मानायचं म्हणलं आपलं खर्च लई येईल ना. कसं काय? तिकडून इकडे कशा आणायचं? चालत तर नाही आणू शकत ना आपण, विमानात टाकून आणायला लागेल. कसं काय? मग गाडी समुद्रातून कशी थोडी येईल? समुद्रातून चालली आहे. समुद्र नाही का मध्ये आपल्या त्यांच्या देशात? मग समुद्रातून थोडी येणार ती सायबर ट्रक. तिकडून अशी घेईन आणि अशी आणली. काय विमानातून का जमिनीवरून? ऑफ समुद्रामध्ये रोडिंग करती. पण आपल्याला जोरात मध्ये घ्यायची अशी. समुद्र एवढा मोठा अख्खा समुद्र आहे अख्खा मध्ये. मग तिकडे घर घेईन. हा, मग इकडे नाही आणू शकत. मग विमानात टाकून आणायची. मग तिकडे जायचं. ट्रेन नाही येऊ शकतो. ट्रेननी ट्रेन कुठे आपल्या इथून डायरेक्ट? बाहेरच्या देशात थोडी ट्रेन आपली. एवढं जोरात पळती पाण्यात, मधून एवढं जोरात. पण ती इलेक्ट्रिक आहे का पेट्रोल का डिझेल सांग बरं? इलेक्ट्रिक. लोक म्हणतो मला सायबर ट्रक आवडती. सायबर ट्रक. म्हणलं इथं भेटतच नाही मग सायबर ट्रक. आपल्याकडं कॅम्पर असते, त्यांच्याकडे दुबईमध्ये सायबर ट्रक असते. जी वॅगनची रेसिंग वाली व्हिडिओ बघितला का? हा रशिवाला. तर आता निघूया पुढच्या प्लॅनसाठी. क्लिनिक ओपनिंग आहे. फार उशीर झालेला आहे, अंधार पडलेला आहे. या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि अतिशय उत्तम पद्धतीचं क्लिनिक त्यांनी या ठिकाणी खोललेलं आहे श्रीरामपूरमध्ये. डॉक्टर वमने यांचे गणराज क्लिनिक. तुम्ही पण काही हुशार आहे. माझ्या आईची ट्रीटमेंट पण त्यांनीच केली. तर विषय असा आहे, आम्ही ऑलरेडी बुके घेऊन ठेवला होता, पण आमचा बुके त्यांनी दुसऱ्याच कस्टमरला दिला आहे. आता आम्हाला नवीन म्हणून देतोय. परत आमचे 10 मिनिटं 15 मिनिटं गेले. तर आता काढ बघू पुष्कळ निघले मग. पेपर पैसे निघणार खरेचे. हे बघा इथे लिहिलेले तसे बघा. 2000चं नोट आहे त्यात तर बंद टाकत ना. आणि तिथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण लिहिलेलं आहे. हे बघा बँक ऑफ. जस्ट पोहोचलेलेत घरी आणि या ठिकाणी श्लोक काहीतरी टाइमपास करतोय. ऋषी उड्या आणतोय आणि हा श्लोक डान्स करतोय. श्लोक डान्स करून दाखव ना. असं आहे आता फटाफट आपल्याला. बुके 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 कोण देतं का? हेलो हाउ आर यू? हर्षदा का बर्थडे सेलिब्रेट हो रहा है. गाडी बाप पडायला आता नाही गाणं लाव श्लोक. डायरेक्शन बघ अगोदर. बरोबर आहे. ते बाण इकडे. हा तेवढी फक्त हे फक्त एवढंच. 1 2 3 म्हणल्यानंतर 1 2 3. हा उलट ना इकडे इकडे श्लोक. कुठे चाललो आपण? आता आबाला हॉटेलमध्ये. आबाज हॉटेल. हा बर मस्त पैकी. आता आता आपण गेलो होतो ना का नाही? नाही ना, आपण कुठे गेलो? तुला देऊ टाकून तिकीट. हा मला तिकीट असायचं अजून. मी नाही येणार मग. तर आता झालेली केक कटिंग आणि केक कटिंग नंतर आता चाललोय हॉटेलला जेवायला. आणि ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, म्हणजे ऑलरेडी खूप थकलेलो आहेत, कारण दिवसभर पूर्ण स्केड्यूल हे टाईट होतं. पूर्ण धावपळीचं स्केड्यूल होतं आज. पण बऱ्यापैकी प्लॅन आज झालेले आहेत, काम आपले कंप्लीट झालेले आहेत. काका कोण पुढे बसताय? तर आता चाललेले आहेत हॉटेलमध्ये. कुठलं हॉटेल आहे? आवाज किचन. मस्त जेवण वगैरे पुढे आज बाहेर आणि येऊन आपलं फक्त आराम करायचा. तर
आता एक नंबर जेवण झालेलं आहे, करून जायचं घरी. एकदम फुल जेवलेलं आहे, त्याच्यामुळे आता झोप येणार लवकरच. तर आता जस्ट जेवण वगैरे करून घरी आलेलो आहे. आजचा दिवस खूप बिझी होता, खूप हेक्टिक होता आणि हा ब्लॉग आता इथेच संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशा पद्धतीचे ब्लॉग्स बघायला आवडतील किंवा तुम्हाला ह्या ब्लॉगमधलं जी काही एखादी स्पेसिफिक गोष्ट आवडली असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला वाटत असेल व्हायला हवी तर कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो गुड नाईट.